नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे भूमीने रागिणीला धडा शिकवण्यासाठी खूपच छान अशी शक्कल लढवलेली असते. तर भूमीने रागिणीला जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण आता तिला जेलमध्ये कसं टाकायचं याचा विचार सुरू होतो. तर इथे आता काही गोष्टींचा शोध घ्यायचा असेल तर रागिणीने जेलमध्ये जाणं हे महत्त्वाचं आहे असं भूमीला वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रागिणीवरती कुठला तरी गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इथे भूमीने आता रागिणीवरती गुन्हा दाखल केलेला असतो, भूमीच्या किडनॅपिंगचा. आणि मग आता इथे रागिणी म्हणत असते, पण मी तर काहीच केलेलं नाही आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता भूमी रागिणीला म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता यांना अरेस्ट करा. यांनीच मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, यांचाच तो डाव होता. तेव्हा रागिणी म्हणते, अगं मी सांगितलं ना तुला, मी तुला किडनॅप केलेलं नाही आहे बाई, मला नाही माहिती तुला कुणी किडनॅप केलं आहे ते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की पण माझ्याकडे पुरावा आहे आणि तो सुद्धा प्रथमदर्शी पुरावा, आणि त्यामुळे मी तुम्हाला इथे अरेस्ट करायला सांगूच शकते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीला पोलीस अरेस्ट करून आता जेलमध्ये घेऊन जातात. तर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीकडे असणारा पुरावा म्हणजे काय? तर इथे पौर्णिमाने आता रागिणीच्या विरोधामध्ये साक्ष दिलेली असते. पण रागिणीच्या विरोधामध्ये पौर्णिमाने साक्ष का दिली? तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे रागिणीने अभिजितच्या इन्शुरन्स पॉलिसीचे जे काही पैसे असतात ते 5 कोटी रुपये स्वतःच्या नावावरती आता पाठवायला सांगितलेले असतात. आणि हे सत्य भूमी आता पौर्णिमाला सांगते की अभिजितच्या इथे इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे रागिणीच्या नावाने 5 कोटी रुपये हे आलेले आहेत आणि त्याबद्दल पौर्णिमाला काहीसुद्धा माहिती नसतं. तर हे पैसे रागिणीने हडपलेले आहेत हे जेव्हा आता पौर्णिमाच्या लक्षात येतं, तेव्हा पौर्णिमा म्हणते की ही बाई कधी सुधारणार नाही आहे. म्हणजे इथे स्वतःचा मुलगा मेलाय त्याचं तिला काहीच नाही, मात्र त्याच्या इन्शुरन्सचे सगळे पैसे स्वतःच्या नावाने फिरवलेले आहेत असं इथे पौर्णिमा म्हणते. तेव्हा मानसी तिला म्हणते, पण पौर्णिमा, हे पैसे खरं तर फक्त आईंच्या नावाने नाही तर तुझ्या नावाने सुद्धा यायला हवे होते, कारण ते शेवटीला अभिजित भाऊजींचे पैसे होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा चिडलेली असते आणि तिने रागिणीच्या विरोधामध्ये साक्ष दिलेली असते की ही बाई खूपच जास्त कारस्थानी आहे. भूमीच्या किडनॅपिंग मागे रागिणीचाच हात आहे हे सत्य जेव्हा पौर्णिमा सांगते, तेव्हा इथे रागिणीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता भूमीच्या डोक्यामध्ये इथे रागिणीला अरेस्ट करण्याचा विचार कसा काय येतो, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे रागिणीनेच खूप वेळा आकाश आणि भूमी यांना मारण्याचा प्रयत्न केलाय. भूमीचा आता रागिणी सोडल्या कुणीही असा दुश्मन नाही आहे जो भूमीच्या जीवावरती उठू शकतो. त्यामुळे जेव्हा इथे अभिजित भूमीला रिक्षामधून किडनॅप करून घेऊन जात असतो, तेव्हा भूमीचा संशय रागिणीवरतीच गेलेला असतो आणि आकाशचा इथे आता वेगळ्याच माणसावरती गेलेला असतो. म्हणजे हा व्यक्ती कोण असेल ज्याने भूमीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला, याचा शोध आता आकाश घेत असतो. पण आकाशला आपल्या आत्यावरती जरासुद्धा संशय येत नाही. पण इथे भूमीला जर कुणावरती संशय येतो तर ती व्यक्ती असते रागिणी. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रागिणीच्या काही गोष्टी लक्षात येतात. आकाशने इथे भूमीचा जीव वाचवलेला असतो आणि इथे भूमीने अभिजितचा थोडासा चेहरा बघितलेला असतो, पण तिला पूर्णपणे खात्री नसते. त्यामुळे इथे आता भूमी त्या गोष्टीची वाट बघत असते, ती म्हणजे की तो माणूस नक्की अभिजित आहे की दुसरा कोणीतरी आहे, याचा शोध घ्यायलाच हवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने मानसीला सांगितलेलं असतं की मनू, तू एक काम कर, पौर्णिमाला इनडायरेक्टली विचारण्याचा प्रयत्न कर की तिला इथे इन्शुरन्स पॉलिसीबद्दल काही माहिती आहे का, अभिजितचे पैसे आता तिच्या नावाने येणार आहेत का, याबद्दल जरा विचारून घे. म्हणजे तुला कळेल की रागिणीने पौर्णिमेला काही सांगितले की तिच्यापासून ही गोष्ट लपून ठेवले, हे सुद्धा आपल्याला कळेल. तेव्हा इथे मनू म्हणते, ठीक आहे, मी पौर्णिमाबरोबर या विषयावरती बोलून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणते की आता इथे रागिनी पटवर्धनला
मात देण्याची वेळ आलेली आहे. तिच्याच या प्लॅनमध्ये तिला आता चांगलं फसवते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ठरल्याप्रमाणे इथे मानसी पौर्णिमाजवळ तो विषय काढते. ती म्हणत असते की पौर्णिमा, अभिजित भाऊजींना जाऊन आता खूपच जास्त महिने झाले, अगदी 2 वर्षे व्हायला आली नाही का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ग, पण तू का असं बोलतेस? तुला का आज आठवण आली माझ्या नवऱ्याची? तेव्हा मानसी म्हणत असते, अगं असं काय करतेस? ते आमचे सुद्धा कोणीतरी होते ना. अभिजित भाऊजी हे आमचे कोणीच नव्हते का? आम्ही त्यांची आठवण नाही काढत. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण आज तुला कशी आठवण आली ते सांग. तेव्हा मानसी म्हणत असते की तुला माहिती आहे का पौर्णिमा, अभिजित भाऊजींच्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे भेटतील ना. म्हणजे त्यांचा एवढा मोठा अपघात झाला आहे, मग आता अपघात झाला आहे तर त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचे जे काही पैसे असतील ते तुला आत्तापर्यंत मिळायला हवे होते. ते मिळालेत का तुला? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही गं, हा विचार तर माझ्या मनातसुद्धा आला नाही की म्हणजे आता अभिजितचा तर अपघात झाला आहे, मग त्यांचे इन्शुरन्सचे पैसे मला मिळतील याचा मी कधी विचारसुद्धा केला नाही. कारण अभिजितच्या जाण्याचा धक्का मला इतका मोठा बसला होता की मी त्यांच्या पैशांकडे वगैरे अजिबात लक्ष दिलं नाही. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आधी तरी मला पैसे वगैरे असावेत असं वाटत होतं, पण जेव्हापासून अभिजित गेलेत ना, मला कशामध्येही रस नाही आहे. हां, फक्त मला जर कुणाचा राग येत असेल तर आकाश आणि भूमी या दोघांचा राग येतो, कारण त्या दोघांमुळे माझा नवरा माझ्यापासून दूर झालेला आहे. तेव्हा इथे मानसी भूमीला फोन करून सांगते की इथे तर पौर्णिमाला इन्शुरन्सबद्दल काही माहितीच नाही आहे. तिने प्रयत्न देखील केलेले नाही आहेत. याचा अर्थ आईंनी इथे आता संपूर्ण जेवढी काही रक्कम आहे ती स्वतःच्या नावाने फिरवलेली आहे आणि त्यासाठी तिने आता इन्शुरन्स कंपनीमधला कुठला तरी माणूस हाताशी धरलाच असेल, हे आता दोघींनासुद्धा कळतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणत असते, मानसी, पण तू का मला विचारत होतीस गं? तेव्हा मानसी म्हणते, काही नाही. म्हणजे इथे अपघात वगैरे झाल्यानंतर इन्शुरन्सचे पैसे तर मिळतातच आणि त्यांची खूप मोठी इन्शुरन्स पॉलिसी होती. म्हणून मी फक्त तुला सहज विचारलं. तुला जर काय माहिती नसेल तर एक काम कर ना, आईंना विचार आणि इन्शुरन्सचं बघायला सांग. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी आईंच्या कानावरती टाकते. तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे भूमी आता पौर्णिमाला भेटायला येते. रागिनी ऑफिसमध्ये गेलेली असते. रागिनी पूर्णपणे आकाशला ऑफिसपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनी म्हणत असते की आकाश, काय चाललंय तुझं? कसली एवढी धडपड चालली? हे बघ, ऑफिस बघायला मी आहे ना. ऑफिसमधलं सगळं काही मी सांभाळून घेईन. तू एक काम कर, तू क्षितिजाला वेळ दे ना. तिला बिचारीला वेळ दे तू. आणि काय अडलं नडलं, काही सह्या लागतील तर मी आहे ना. मी तुझ्यापर्यंत माणूस पाठवेन आणि तू घरून काम कर. लोक हल्ली खूप जण घरून सुद्धा काम करतातच ना, वर्क फ्रॉम होम. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की ठीक आहे आत्या, तू जर म्हणत असशील तर मी नाही येत, पण काहीही तुला वाटलं तर लगेच मला फोन कर, मी तुझी मदतच करेन. तेव्हा इथे रागिनी म्हणते, ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रागिनीला आता पैसे ढापायचे असतात आणि म्हणूनच ती आकाशला आता ऑफिसपासून लांब ठेवण्याचं काम करत असते. ही गोष्ट आता मानसीने भूमीला सांगितलेली असते. तेव्हा भूमी म्हणते की आता मी काय करते ना ते बघच तू. भूमी आता घरी येते आणि त्यानंतर पौर्णिमाला भेटते आणि म्हणते की पौर्णिमा, तुला माहिती आहे का रागिनी आत्यांनी काय केलं आहे? तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय केलं आहे गं? आईंच्या विरोधात मला भडकवायला आलीस का? तेव्हा भूमी म्हणत असते, अजिबात नाही, तुला काहीतरी दाखवायला आले. तेव्हा इथे आता जे इन्शुरन्स कंपनीकडून लेटर आलेलं असतं, म्हणजे इथे आता अभिजितची संपूर्ण इन्शुरन्सची जी रक्कम आहे ती क्लिअर झालेली असते. म्हणजे 5 कोटी रुपये रागिनीच्या अकाउंटला येणार असतात. तिच्या नावाने ते सगळे पैसे आलेले असतात. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की हे बघ, हे लेटर आहे, हे लेटर इन्शुरन्स कंपनीकडून आले, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते बघ. तेव्हा इथे संपूर्ण अमाऊंट ही रागिनीच्या नावाने क्लेम झालेली असते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, असं कसं होऊ शकतं? म्हणजे इथे अभिजितच्या संपूर्ण इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे आईंच्या नावाने कसे काय आले? त्यांची बायको तर मी आहे ना, माझ्या नावाने यायला हवे होते आणि ते सुद्धा 5 कोटी रुपये. याचा अर्थ आईंनी मला काहीही न सांगता परस्पर इथे सगळे पैसे स्वतःच्या नावाने फिरवले. पण इथे हे पैसे फक्त आईंच्या नावाने कसे काय येऊ शकतात? बायको म्हणून माझ्या नावाने अर्धे यायला हवे होते आणि अर्धे पैसे आई म्हणून त्यांच्या नावाने आले असते तरी चाललं असतं.
तेव्हा भूमी म्हणते, "अगं पौर्णिमा, तुला कळत नाही आहे का? आत्याने तुलासुद्धा फसवलं आहे. संपूर्ण रक्कम फक्त स्वतःच्या नावाने फिरवली आणि लेटर येऊन 2 दिवस झाले. तुला ते सांगितले तरी का? विश्वास बसत नसेल तर हे बघ, त्या लेटरचा फोटो बघ." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "ही बाई तर खूपच जास्त आतल्या गाठीची निघाली. माझ्याजवळ वरवर चांगली बोलते आणि आता 5 कोटी रुपये माझ्या अभिजितचे स्वतः घशामध्ये घालते का? तिला सोडणार नाही आहे मी. आत्तापर्यंत एवढी कटकारस्थानं केली. प्रत्येक गोष्टीमध्ये मी तिची साथ दिली. कधीच तिच्या विरोधात बोलले नाही. पण आता नाही. त्या बाईने संपूर्ण पैसे स्वतःच्या नावाने फिरवलेत ना? बरं, फिरवलेत तर फिरवले. मला त्याबद्दल काही सांगितलेलं सुद्धा नाही आहे. मला तर आता त्या बाईचं नावसुद्धा तोंडात घ्यावंसं वाटत नाही आहे." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते की "बघतेस ना तू पौर्णिमा, अगं ती बाई कुणाचीच नाही आहे. तुझ्याजवळसुद्धा ती गोड का बोलते तुला माहिती आहे का? तिला कोणीतरी प्यादा हवं आहे ना घरामध्ये, घरातल्या घडलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवायला. म्हणून त्या तुझा वापर करतात. नाहीतर एवढी मोठी अमाऊंट 5 कोटी रुपये, त्यातली अर्धी अमाऊंट तुला जर दिली असती तर त्यांचं काय बिघडलं असतं? अभिजितच्या पैशांवरती बायको म्हणून तुझा अधिकार नाही आहे का?" तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की "मी तर तिला सोडणारच नाही आहे. तिची काय काय कारस्थानं आहेत ना, ती सगळी मला माहिती आहेत." तेव्हा भूमी म्हणते, "मग त्यांच्या विरोधात साक्ष देशील का? माझ्या किडनॅपिंग मागे रागिनी आत्यांचाच हात आहे असं सांगशील का?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "ठीक आहे, सांगेन. त्यांनी मला फसवलं आहे ना, आता मी पण त्यांची कशी वाट लावते ना, ते बघच तू." तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता जाते ऑफिसमध्ये आणि रागिनीला म्हणत असते, "काय रागिनी आत्या, तुमचं जे काही कारस्थान चाललं आहे ते मला माहिती नाही आहे असं वाटतं का तुम्हाला?" तेव्हा रागिनी म्हणते, "काय गे, आता काय केलं आहे मी? नवीन आरोप करायला आलीस की काय माझ्यावरती?" तेव्हा भूमी म्हणत असते, "नाही हो, आरोप कसले करते? तुम्ही जे गुन्हे केलेत ना, त्यांची तुम्हाला शिक्षा कशी होईल ना, याचाच विचार करते." तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, "काय केलं आहे काय मी?" तेव्हा भूमी म्हणते, "अहो काय नाही केलेत तुम्ही. मांजर कशी असते, मांजर डोळे मिटून दूध पिते. तेव्हा तिला काय वाटतं, मी डोळे मिटून दूध पिते, हे आजूबाजूला कोणी बघतच नाही आहे. पण अख्खं जग तिला बघतच असतं. तसंच तुम्ही जे काही करताय ना, तुम्हाला असं वाटतंय कुणाला काही कळत नाही आहे. पण माझ्यापर्यंत सगळ्या गोष्टी येतात." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रागिनी म्हणते, "काय गं, काय केलं मी?" तेव्हा भूमी म्हणते, "काय केलंय तुम्ही? अभिजितच्या इन्शुरन्स कंपनीचे सगळे पैसे हे तुम्ही तुमच्या नावानेच का फिरवलेत? म्हणजे आता पौर्णिमा जर अभिजितची बायको आहे तर अर्धे पैसे तरी पौर्णिमाच्या नावाने जायला हवे होते ना. मग तुम्ही सगळी अमाऊंट तुमच्या नावावरती कशी काय घेतलीत? तुमचा काय अधिकार आहे? बायको म्हणून पौर्णिमाचा अधिकार हवा ना." तेव्हा रागिनी म्हणते, "चल गप्प बस, चल. तू याबद्दल काही बोलू नकोस. ते माझ्या मुलाचे इन्शुरन्सचे पैसे आहेत. ते मी घेईन नाहीतर माझी सून घेईल. तुला काय करायचं आहे गं? तू त्या संकर्षणकडे गेली आहेस ना राहायला, आता तिकडे लक्ष दे, कळलं का?" तेव्हा इथे भूमी आता म्हणत असते की "ठीक आहे, तुम्ही आता घरी जा, थोड्या वेळातच मी येते." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी पोलीस स्टेशनला जाते. रागिनीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करते आणि नंतरला पोलिसांना घेऊन तिथे आता पोहोचलेली असते. तेव्हा रागिनी म्हणते, "हे काय? काय नाटक चाललंय तुझं भूमी? पोलिसांना घेऊन इथे का आली आहेस?" तेव्हा भूमी म्हणत असते की "इन्स्पेक्टर साहेब, माझ्या किडनॅपिंगच्या मागे रागिनी पटवर्धन यांचा हात आहे. त्यांनीच मला किडनॅप करायला सांगितलं होतं. मी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तुम्ही त्यांना अरेस्ट करा आणि चौकशी सुरू करा." तेव्हा रागिनी म्हणते, "बाई भूमी, मी खरंच सांगते तुला, मी तुला किडनॅप केलेलं नाही आहे." प्रेक्षकांनो, यामागे भूमीचा असा प्लॅन असतो की जरी इथे आता रागिनीला खोट्या गुन्ह्याच्या खाली अरेस्ट केलेली आहे की तिने मला किडनॅप केले म्हणून, पण जर याच्यामध्ये रागिनीचा हात नसेल, पण तिला कदाचित माहिती असेल की भूमीला किडनॅप करण्याचा प्रयत्न कुणी केला आहे, तर रागिनी त्या व्यक्तीचं नाव तरी सांगेल असं भूमीला वाटत असतं. म्हणून तिने इथे भूमीला आता अटक करण्याचा प्लॅन केलेला असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणते, "मी काही नाही केलं इन्स्पेक्टर, ही खोटं बोलते." तेव्हा भूमी म्हणते की "माझ्याकडे तुमच्या विरोधामध्ये प्रथमदर्शनी पुरावा आहे आणि त्यामुळे मी तुमच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. काय आहे पुरावा तुझ्याकडे?" असं विचारल्यानंतर इथे पौर्णिमाने तुमच्या विरोधात साक्ष दिले. तुम्ही मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, "पौर्णिमा तू? अगं मी कधी हिला किडनॅप केलं?" तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, "ए तू पण खोटं बोलतेस का आता भूमीसारखी?" तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "का? तुम्ही नाही खोटं बोललात का? म्हणजे अभिजित गेला त्याचं दुःख नाही आहे तुम्हाला? तुम्ही इथे माणूस मेल्यावरती त्याच्या टाळूवरचे सुद्धा पैसे उचलून घ्याल, त्याच्या टाळूवरचं लोणी खाल तुम्ही, तसं तुम्ही केलं.
मुलाच्या जाण्याचं दुःख नाही आहे, पण त्याच्या इन्शुरन्सचे सगळे पैसे मात्र तुम्हाला ढापायचे होते. त्याबद्दल मला काही सांगितलंत, तेव्हासुद्धा मला फसवलंतच ना." अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, आता पोलीस रागिणीला अरेस्ट करून घेऊन जातात आणि पौर्णिमाने तिच्या विरोधात साक्ष दिलेली असते.